नमस्कार फ्रेंड्स, समिता बडवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या व्लॉगमध्ये आपण मदुराईपर्यंत पोहोचलो होतो रात्री 3 वाजता. आता मदुराईपासून रामेश्वरमला कसं जायचं आणि रामेश्वरममध्ये काय काय बघण्यासारखं आहे याचा प्रवास आपण आता बघणार आहोत. त्याचे फोटोज आणि व्हिडिओज मी शेअर करत आहे. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळी 3:15 वाजता आपल्याला मदुराईपासून मंडपमसाठी एक्सप्रेस असते. त्याची तिकीट 70 रुपये अशी असते. ती आपल्याला मंडपम स्टेशन पर्यंत पोहोचवते. आता आपण मंडपम स्टेशनला पोहोचलो आहे. मंडपम स्टेशन पासून 5 मिनिटं चालल्यानंतर गव्हर्नमेंटची बस असते. ती आपल्या लेडीज साठी फ्री असते. 4:30चं वातावरण आहे रामेश्वरम मंदिराबाहेरचं. रामेश्वरम मंदिरात जायच्या आधी आपल्याला अग्नितीर्थ आणि 21 कुंडात यात स्नान करावं लागतं. तर आता आपण जाणार आहोत अग्निकुंडामध्ये. अग्नितीर्थातून स्नान केल्यानंतर आता आपण 21 कुंडात स्नान करायला जात आहोत. कुंडातील प्रवास आपण आता पुढील व्लॉग मध्ये बघूया. थँक्यू. सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? समिता बडवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. माझे आज तुमच्या सगळ्यांमुळे 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुम्ही खूप चांगला सपोर्ट केलात. असंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद तुम्हाला की तुम्ही माझ्या चॅनलला एवढं चांगला सपोर्ट दिला. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज 1K सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बाय. लवकरच नवीन ब्लॉग जो आहे आपला रामेश्वरमचा अपूर्ण राहिलाय तो आपण पूर्ण करूया. धन्यवाद.